हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण विम्याचे आर्थिक आणि वाणिज्यविषयक दृष्टिकोनातून महत्त्व का आहे याची चर्चा करणार आहोत. विम्याचे आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्व. नंबर 1, नियमित बचतीची सवय. विम्यामुळे व्यक्तींना नियमित बचतीची सवय लागते. व्यक्तीने जो काही विशिष्ट विमापत्र घेतलेला आहे तर त्याचा मासिक, तिमाही, सामायिक किंवा वार्षिक हप्ता विम्याचा कालावधी संपेपर्यंत नियमित विमा कंपनीला जमा करावा लागतो. त्यामुळे व्यक्तीला नियमित बचतीची सवय लागण्यासाठी विमा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. विम्याचे वाणिज्य दृष्टिकोनातून महत्त्व. नंबर 1, अंतर्गत व्यापारास मदत. देशातील अंतर्गत व्यापार विकासात किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी व वितरक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. अंतर्गत व्यापारात भाग घेणाऱ्या व मालाचे वितरण करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विम्याचे संरक्षण लाभल्याने त्यांना मालाची खरेदी विक्री करणे सुलभ जाते. नंबर 2, उद्योग व व्यापाराच्या विकासाला चालना. विमा व्यवसायामुळे असंख्य विमेदारांकडून विमा हप्त्याच्या स्वरूपामध्ये गोळा झालेला निधी हा अनेक क्षेत्रामध्ये गुंतवला जातो. त्यामुळे उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढते आणि त्या क्षेत्राचा विकास होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्योग व्यापार क्षेत्राला विम्याचं संरक्षण लाभल्यामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीमध्ये विमा नुकसान भरपाई देतो. त्यामुळं व्यापार उद्योग सतत सुरू राहण्यास मदत होते. उद्योग व्यापाराची चक्र सातत्यानं फिरत राहतात. नंबर 3, औद्योगिक क्षेत्र विस्तारण्यास मदत. विमा औद्योगिक क्षेत्राच्या विकासास चालना देतो. तसेच औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता आणि कामगार या दोघांना पोहोचणाऱ्या हानीची भरपाई करण्याची हमी देतो. बऱ्याच वेळा उद्योगात होणाऱ्या अपघातामुळे कामगारांना आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व येऊ शकते. अशा वेळी औद्योगिक कायद्यानुसार त्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी उद्योगावर येते. परंतु उद्योजक ही जबाबदारी विमा कंपनीवरती विम्याद्वारे हस्तांतरित करतात. नंबर 4, वीज निर्मिती आणि पाणी पुरवठा सोयी. विमा व्यवसायाद्वारे सरकारला नदीवर धरणे बांधणे, वीज निर्मिती करणे, कालवे काढून शेतीस पाणी पुरवठा करणे इत्यादी योजना साकार करण्यास मदत होते. वीज निर्मिती आणि पाणी पुरवठा सोयीत वाढ झाल्याने देशातील उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या विकासास मदत होते. नंबर 5, निर्यात वाढीस मदत. आयात निर्यात व्यापार विशेष करून समुद्री मार्गाने चालतो. सागरी धोके हे या व्यापारातील महत्त्वाची अडचण असून त्यामुळे प्रचंड नुकसान होऊ शकते. सागरी धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी विमा देतो. त्यामुळे आयात निर्यात व्यापारात भाग घेणाऱ्या संस्था व व्यापारी निर्भयपणे व्यापार करू शकतात. त्यामुळे निर्यात वृद्धीस मदत होते. कृषी क्षेत्र विकासास मदत. भारतातील शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतात पीक आले तरी त्याचे नैसर्गिक अरिष्टामुळे नुकसान होते. परंतु अलीकडील काळात पीक विमा सुरू करण्यात आल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनी करते. त्यामुळे एक प्रकारे शेतकरी वर्गास पीक विमा योजना वरदान ठरलेली आहे. शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन करत असतो. जनावरे अचानक दगावल्यास शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यानं जर पशु विमा घेतला असेल तर त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळू शकते. नंबर 7, व्यवसायात सातत्य राहण्यास मदत. उद्योग व व्यवसायात सातत्य राखण्याच्या दृष्टीने विम्याचा 2 प्रकारे उपयोग होतो. आकस्मिकपणे येणाऱ्या संकटामुळे
उद्योग व व्यवसाय बंद करण्याची पाळी उद्योजक व व्यावसायिकावर येते, परंतु विम्यामुळे नुकसान भरपाई मिळत असल्याने असे उद्योग व व्यवसाय पुन्हा उभे राहू शकतात. भागीदारीच्या बाबतीत एखाद्या भागीदाराचा मृत्यू आला तर भागीदाराचा व्यवसाय बंद पडण्याची शक्यता निर्माण होते, परंतु भागीदारी संस्थेतील सर्व भागधारकांचा संयुक्त विमा घेता येत असल्याने मयत भागीदाराचा हिस्सा त्याच्या वारसास देऊन व्यवसाय सतत चालू ठेवता येतो. नंबर 8, किंमत पातळीत स्थैर्य. विम्यामुळे व्यवसाय, व्यापार व उद्योगाच्या कार्यात सातत्य राहून वस्तू व सेवांचा पुरवठा सतत सुरू राहतो. त्यामुळे किमतीत स्थिरता राहते. वस्तूच्या किमतीतील विमा खर्चाचा भाग फारच अल्प प्रमाणात ग्राहकास द्यावा लागतो. तसेच आग, चोरी व अन्य कारणाने संपत्तीच्या होणाऱ्या नुकसानीचा बोजा उत्पादकांनी ग्राहकावर लादला तर किमतीत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते. परंतु विम्यामुळे अशा नुकसानीची भरपाई केली जात असल्याने नुकसानीचा बोजा ग्राहकावर वस्तूच्या किंमत वाढीच्या स्वरूपामध्ये बसण्याची शक्यता संपून जाते. नंबर 9, कामगार कल्याणात आणि रोजगारात वाढ. देशाच्या कानाकोपऱ्यात विमा व्यवसायाच्या शाखा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने रोजगार वाढीस मदत झाली आहे. तसेच कृषी उद्योग व व्यापार या क्षेत्राचा विमा व्यवसायाकडून मिळणाऱ्या संरक्षण व गुंतवणुकीमुळे रोजगार व स्वयंरोजगार वाढण्यास मदत झाली आहे. विमा व्यवसायामुळे कामगार वर्गाच्या कल्याणातही भर पडली आहे. सामूहिक विमा व अन्य प्रकारामुळे उद्योगात येणारे आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व अथवा मृत्यू अशा वेळी कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाते. अशा सामूहिक विमा किंवा गट विमा योजना यासाठी द्यावे लागणारे विम्याचे हप्ते उद्योगाला भरावे लागतात.